आपल्या मातीचे भूषण अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचा 24वा वर्धापन दिन दिनांक 29 सप्टेंबर रविवारी पत्रकार कक्षात अनेक आजी माजी भावी आमदार व विविध पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांच्या उपस्थितीत अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। तर उपस्थित भावी आमदारांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात 2024चे विजन सविस्तर पद्धतीने मांडले। अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका अंबाजोगाई यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेचे बक्षीस वितरण या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सोहळ्याचे अध्यक्ष सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक श्री नारायणराव मोरे हे होते। तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केज व परळी विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष व परळी विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार श्री राजसाहेब देशमुख, सेवानिवृत्त इंजिनियर श्री एन.डी. शिंदे, डॉक्टर अंजलीताई घाटगे, ज्येष्ठ पत्रकार व उमेदवार श्री वैभव स्वामी, ओबीसी नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाघमारे, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, ॲडव्होकेट विशाल घोबाळे, अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानोबा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई देशमुख, सायगावचे उपसरपंच रफिकभाई कुरेशी, व्यंकटेश सामनार, मदनलाल परदेशी, मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री भास्कर भिसे, आदर्श मैत्री फाउंडेशनचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री कृष्ण उर्फ पप्पू भैया भायेती यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केज विधानसभा व परळी विधानसभा निवडणूक लढणारे उमेदवार एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून 2024चे विजन मांडले। तसेच मान्यवरांकडून अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांचा सत्कार करून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेत जनता परीक्षणातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या परळी तालुका ममदापूरच्या अंगणवाडी सेविका सौ मणिकर्णिका अशोकराव कदम, द्वितीय पारितोषिक छत्रपती संभाजीनगरच्या सृष्टी दुर्गेश पंढरपुरे, तृतीय पारितोषिक अंबाजोगाई तालुका बर्दापूर येथील सौ राधिका अमोल माने, उत्तेजनार्थ सौ पल्लवी राहुल बोडके, सौ स्नेहा रमेश कुलकर्णी, श्री व सौ रावसाहेब घाटगे पाटील, सौ वंदना विनोद बर्डे, सौ मनीषा श्याम गरड, सौ सीमा सतीश मोरे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले व सत्कार करण्यात आला। अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त यशस्वी करण्यासाठी डिजिटल मीडिया परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। भावी इच्छुक आमदार व आपल्या सर्वांचे एक उत्कृष्ट सरकारी सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी व भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे सध्या तरी पाहतो असे श्री एन.डी. शिंदे सर यांचं स्वागत करण्यासाठी आमचे डिजिटल मीडियाचे उपाध्यक्ष, एक निर्भीड पत्रकार, न्यूज लोकमतचे संपादक श्री संजय चोपदण व आमचे पत्रकार वसुदेव शिंदे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी एन.डी. शिंदे साहेबांचा सत्कार करायचा। समाजवादी पार्टीचे आमचे स्नेहित्र ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांचं स्वागत, जे की केज विधानसभा मतदारसंघातले ते भावी उमेदवार आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी अमोल माने आणि नईन भाई यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट शिवाजी कांबळे साहेबांचं स्वागत।
धन्यवाद. आमचे ज्येष्ठ पत्रकार बंधू व विधानसभा निवडणूक लढणारे असे वैभव स्वामी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी भरारी न्यूजचे शिंदे सर आणि आरिफभाई यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ॲडव्होकेट विशाल भोबाळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी यानंतर अंकुश भोगळे साहेब जे माझे सहकारी मित्र सर्वजण कधी वारी निघाली की आपण वारीला सारखं म्हणतो की ज्ञानोबा माऊली साक्षात आज अंबाजोगाई दर्शनला शुभेच्छा देण्यासाठी आपली ज्ञानोबा कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना माऊलीच म्हणतो आणि ते खरोखरच माऊलीच आहेत आणि आपलं भाग्य आहे की खास मुंबईहून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत जे आमचे सहकारी मार्गदर्शक आहेत. मदन भैया परदेशी यांचं स्वागत करण्यासाठी मी वाजिद भैया शेख आणि नईम भाई या दोघांना यानंतर यांचं स्वागत आदर्श मैत्री फाउंडेशनचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू भैया भाईदी व गोरशेटे भाऊ या दोघांनाही आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं आपण भास्कर मेसे साहेबांचं आणि अंबाजोगाई दर्शनच्या वतीनं स्वागत करायचं. संस्थेचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलेले आहे. यांचा सत्कार अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल, मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था व आदर्श मैत्री फाउंडेशन व अंबाजोगाई डिजिटल मीडियाच्या वतीनं होणार आहे. सर्वप्रथम अगोदर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाघमारे साहेबांचा पहिला सत्कार होईल आणि तसंच नंतर आमचे संपूर्ण डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य अभिजित भैया लोमटे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा सत्कार आदर्श डिजिटल मीडियाचा होईल. पहिला मान्यवरांच्या उपस्थितीत अनिल वाघमारे साहेबांचा सत्कार होईल. त्यांची
मोरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आमच्या अडचणी सोडवण्याचा माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं जे अंबाजोगाई दर्शनचे संपादक आहेत सतीश मोरे हे माझ्या पूर्वीचे विद्यार्थी आहेत म्हणून मी त्यांचा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं की त्यांचं अंबाजोगाई दर्शन चालवत आहेत त्याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे म्हणून माझ्या वतीनं मी त्यांचा सत्कार करीत आहे. यानंतर समाजवादी पक्षाच्या वतीनं मी अंबाजोगाई दर्शनचे संपादक सतीश मोरे यांचा सत्कार करण्यासाठी केंद्र विधानसभेचे प्रमुख राजेश परदेशी या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या वतीने अंबाजोगाई दर्शनचे संपादक सतीश मोरे यांचा सत्कार होतोय. मी आता जास्त वेळ नाही घेत नाही. अगोदर थोडंसं आमचं मी म्हणजे देशमुख तयार येतात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण पुढे यावं. शरद पवार पक्ष यांच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई देशमुख यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं स्वागत सीमा मोरे या करत आहे. ताईंना विनंती व्यासपीठावर बसायची ताई. आपण आता थोडंसं बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला जाऊन नंतर पुन्हा मान्यवरांच्या आपण शुभेच्छा घेणार. आम्ही अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या वतीनं गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक कोकाने स्पर्धा आम्ही घेतली होती. या स्पर्धेला दरवर्षी स्पर्धा असते आमची. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद असतो. त्यांचं स्वागत अमोल भैया त्यांचं लगेच स्वागत बी करायचं. माझा शिक्षक काही बसला शिष्याचं काम ऐकायचं. या ठिकाणी महालक्ष्मी आरास देखावा ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आणि ही स्पर्धा जसं आता येता येईल आपण एखादी स्पर्धा घेतल्यावर फक्त 3 परीक्षा किंवा 4 परीक्षा अशा आपण निवडणूक करतो. कुणाला तर बक्षीस आपल्याला द्यायचं असते द्यायचं विषय करा. परंतु अंबाजोगाई दर्शन तसं नाही करत. आम्ही जनतेचं परीक्षण करतो. आम्ही जे व्हिडिओ तयार करतो विजेत्या स्पर्धकांचा जे सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचा तर त्या स्पर्धकांचा व्हिडिओ आम्ही जनतेमध्ये आम्ही लाईव्ह टाकतो आणि ज्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सगळ्यात जास्त जनता परीक्षणातून घेतील तो आमचा असतो विनर. आणि त्याच्यामुळं आज बक्षीस घेण्यासाठी फक्त महिला कमी आहे पण स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग होता आणि जनतेने निवड केलेले हे बक्षीस आहेत. त्याच्यामुळे कोणाचा किंवा आक्षेप घ्यायचा किंवा काही विषयच नाही करत आमच्याकडे. म्हणजे कोण पहिला आला आम्ही जर फोन करायच्या अगोदर हो ह्यांचा दुसरा आला ह्यांचा पहिला आला म्हणजे रिझल्ट जागेवर पडते प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असल्यामुळे. तर अशा जनता परीक्षणामधून निवड झालेल्या या ठिकाणी आमच्या परळी तालुक्यातल्या कोणता मतदारसंघ आहे आदरणीय कदमताई यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचा पहिला क्रमांक आहे. हे त्या अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांनी महालक्ष्मीच्या देखाव्यातून अंजलीताई त्यांनी इतकी सुंदर मांडणी केली की जणू काय एक गाव बोलायला महालक्ष्मीच्या आराम देखाव्यातून. या ठिकाणी पहिला बक्षीस त्यांना मिळालेला आहे. समोर इकडं
मणिकर्णिका अशोकराव कदम या परळी तालुक्यातील मांजापूरचे आहेत. त्यांनी अभिषेकीच्या गौरी महालक्ष्मी आराध्य देखाव्याच्या माध्यमातून व आपल्या पारंपरिक कोकणी मधून जनता पक्षामधून उपस्थित आपण त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते आपण स्पर्धेमधला असलेला कोकणा मान्यवरांसाठी एकदा आपण सादर करावं. जे असं समाज वाटतं अशोकरावमुळे मला मिळाला अर्थ, जीवनाला मिळाला अर्थ. यानंतर जनता परिषदामधून दुसरा क्रमांक मिळाला आहे सृष्टी पंढरपुरे, ज्या छत्रपती संभाजीनगरच्या आहेत, परंतु त्यांच्या घरी नियोजित कार्यक्रम निघाल्यामुळं त्या येऊ शकल्या नाही. परंतु सृष्टी पंढरपुरे ह्या आपल्या आंबेजोगाईतील आदर्श शिक्षिका सौ स्वामी मॅडम यांच्या त्या कन्या आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या स्वामी मॅडम अशी विनंती केली किंवा की आमच्या आईला बोलवतो सृष्टी पंढरपुरे ह्या मॅडमच्या आई आपल्या आंबेजोगाईच्या आदर्श शिक्षिका सौ स्वामी मॅडम यांना त्यांच्या मार्फत हे बक्षीस आपण देतो. दुसरा क्रमांक आहे ₹4,000 जे की स्वामी मॅडमला या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देत आहोत. या मॅडम स्वामी मॅडमचं हे अतिशय चांगलं काम आपल्या सर्वांसमोरच आहे आणि त्यांना या ठिकाणी सत्कार व सन्मानित बक्षीस वितरण होत असल्याचा सगळ्यांना आनंद आहे. स्वामी मॅडम यांचं अभिनंदन. पण स्वामी मॅडमला विनंती आहे, आमच्या द्वितीय क्रमांकाच्या ह्या जरी आल्या नसल्या तर त्या सृष्टीच्या आई आहेत तर त्यांना अशी विनंती करतो की उखाण्या स्पर्धा आता एक उखाणा आपण या सर्व महिला याने आपली सर्व महिलांची समोर बघा सर्वजण कॅमेरेकडे. भारत देश आहे माझा महान, तिरंगा आहे त्याची शान. महाराष्ट्र राज्य संतांची भूमी, महाराष्ट्र राज्य संतांची भूमी, माझ्या राज्यात नाही काही कमी. लातूर जिल्ह्यातील साकोळ माझी जन्मभूमी, आई वडिलांच्या संस्कारात वाढले मी. बालाघाटाच्या रांगात सजला माझा बीड जिल्हा. चौथाड्याचा धबधबा कपिलधार यांनी या ठिकाणी येतात लोक सहलीला. इतिहासात नोंद झालेला माझा अंबाजोगाई तालुका, इतिहासात नोंद झालेली माझी अंबाजोगाई योगेश्वरी माता आणि 12 खांबे हत्तीखाना आणि मुकुंदराजाची समाधी असलेले अधिष्ठान अंबाजोगाई. भगवान बाबा चौकात नागझरी परिसरात राहते मी. राज्य पुरस्कार अनेक राज्य पुरस्काराने सन्मानित केलेली आदर्श शिक्षिका दीपा स्वामी मी. लेख गुणाची लिंबाबाई उमाकांत स्वामीची, सून गुणाची लक्ष्मीबाई सदाशिवरावांची, बहीण कोणाची शकुंतला अलका आणि सुनीता आणि नंदकिशोरची, जाऊ कोणाची जयश्री कुसुम जगदेवी मालती अनिता आणि ज्योतीची. मी आहे भाऊजाई कोणाची शारदा रोहिणी आणि चंदा राणीची. मी आहे सासू 12 सुनांची. काकू आहे 20 पुतण्यांची. काकू आहे 20 पुतण्यांची. आई आहे मी प्रियंका सृष्टी आणि जयची. असा हा माझा स्वर्गाहून सुंदर असे माझे हे घर, जणू 33 कोटी देवाचे मंदिर. या मंदिरात लावते मी चंदन अगरबत्ती. दिलीप स्वामी माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती.
धन्यवाद. मला या ठिकाणी कार्यक्रम कोणता सगळा महिलांचा. धन्यवाद ताई. यानंतर गौरी महालक्ष्मी आराध्य गावा पारंपरिक उपाने स्पर्धेचं तिसरं बक्षीस आहे ₹3,000 आणि जनता परीक्षणामधून अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील सौ राधिका अमोल माने यांना हे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस भेटलेलं आहे. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मानेताईचा या ठिकाणी धन्यवाद. यानंतर मी मानेताईला विनंती का घेतो, कारण कसं आहे की आपली नेमकी स्पर्धा काय असते, नेमकं काय आहे, मान्यवराला कळलं पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्या रीतीनं आमची विनंती आपण पारंपरिक उखाणा सुद्धा मी आभारी आहे सर तुमची मला इथे बोलवल्याबद्दल. आणखी सर्वजण आला, तुम्ही सर्वजण आला आमचे कौतुक पाहण्यासाठी. मी तुमचे पण आभारी आहे. आणि पहिला काय दुसरा काय तिसरा काय येणं महत्वाचं आहे. मला हे कौतुक खूप अभिमान वाटतो की मी तिसरी आली आहे, कारण की मला घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून मी तिसरी आली. मला खरं म्हणायचं झालं तर मला मेन माझ्या जोडीदाराचा सपोर्ट आहे. प्रत्येक कामामध्ये मला सपोर्ट करतात ते. माझे घरचे पण खूप सपोर्ट करतात. खरं म्हणायचं झालं तर असं म्हणतात ना, पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसं ना स्त्रीच्या मागे पण पुरुषाचा हात पाहिजे. आज प्रत्येक ठिकाणी बघते स्त्रियांना हात जाच करतात लोक, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, हे करू नको ते करू नको. आता कोणी करणार मुख्यमंत्र्याच्या बहिणी मुख्यमंत्र्याची सगळी लाडक्या बहिणी झाले सर्वांच्या आता, त्याच्यामुळे कोणी नाही. पण मी पुरुषांना हे सांगते की आपल्या जोडीदाराला तुम्ही सपोर्ट करायचा. प्रत्येक कामामध्ये तुम्ही सपोर्ट केला तर ते कोणतीही कामामध्ये काही पुढे जाऊ शकते. तर माझ्या मिस्टरांना मी बोलेल, मला तर त्यांचा सपोर्ट आहे प्रत्येक कामामध्ये. प्लीज त्यांनी माझ्या या मंचवरती माझ्या सोबतीला अमोल माने आणि खरं म्हणायचं गेलं तर मी उखाणा असं फॅमिलीवरती घेतलेला आहे. ऐकायला पण बरं वाटावं आणि माझ्या फॅमिलीला पण बरं वाटावं म्हणून अमोल माने तर माझे वडील पण आलेले आहेत माझं कौतुक बघायला. तर प्लीज त्यांनी पण ते गर्दी यावं बाबा यावं आणि मंचाची शोभा वाढवावी. मी आता उखाणा घेतला आहे. बंगल्याला लावला चुना, बंगल्याला लावला चुना, गावात बांधला बंगला, गावात बांधला बंगला, बंगल्याला लावला चुना, बंगल्यावरती नेसली साडी, साडीला लावला चाप, साडीला लावला चाप. सॉरी मला थोडं विसरू झाले सांगा. अमोल माने सुद्धा एक पत्रकार आहे, आमचा डिजिटल मीडियाचा सदस्य आहे. मराठी परिषद पत्रकार आहे ते. एवढा मोठा उखाणा कसा पाठ केला, मला कम्प्लीट 2 दिवस लागले उखाणा पाठ करायला. गावात बांधला बंगला, बंगल्याला लावला चुना, चुन्यावरती नेसली साडी, साडीला लावला चाप. हातावरती रेसली साडी, तर हातावर रेसली मेहंदी, तर हातावर रेसली मेहंदी, त्यावर शिंपडले मोती, त्यावर शिंपडले मोती. अमोलरावची मन मी लग्न अगोदर जिंकले. उखाणे होणार नाही, कारण मान्यवराला पुढे जायचे, त्यांच्या शुभेच्छा आपल्याला ऐकायचे, त्यांचं मनोगत ऐकायचे. फक्त
उत्तेजनात जे बक्षीस आहेत त्यांना फक्त या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे, प्रत्येकी 1000 रुपयाचं आहे. मी या ठिकाणी पल्लवी राहुल बोडके मॅडम जर आले असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. त्यांना जनता पंचनातून उत्तेजनात बक्षीस मिळालेलं आहे. उत्तेजनात जनता पंचनातून त्यांना हे पारितोषिक देण्यात येत आहे. त्यांचं या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अभिनंदन. त्यानंतर दुसरं उत्तेजनात पारितोषिक भेटलंय. आमचे शिक्षक आहेत रमेश कुलकर्णी सर यांच्या सौभाग्यवती सौ स्नेहा रमेश कुलकर्णी मॅडम यांनाही उत्तेजनात पारितोषिक भेटलंय. खरं तर त्यांचा उकार सुद्धा खूप छान आहे, पण वेळ काही मिळून त्याचा आपण त्यांना फक्त बक्षीस मान्य मला पूर्ण करावंच लागेल. खरं तर मी ठरवलं की उत्तेजनामध्ये पण असा उकार घ्यायचा नाही म्हणून. अभिनंदन. त्यानंतर दुसऱ्या वर्ष आहे महालक्ष्मी आराध्य फळांमध्ये भाग घ्यायचा. आपली भारतीय संस्कृती आहे, प्रत्येक सण साजरे करावंच राहतात. मग आपल्या पीठांचा जो मी बाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका माता, अंबाजोगाईची योगेश्वरी माते वंदन करते तुला. रमेश रावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. उत्तेजनात पारितोषिक मिळाले, आपलं अभिनंदन. देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मी वैभव स्वामी सर जे आमचे पत्रकार बी आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि भावी उमेदवार बी आहेत, तर त्यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. वैभव स्वामी सर. न्यूज चॅनलचे माझे मित्र मान्यजी सतीश मोरे यांच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मागील 24 वर्ष त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक आपलं नाव केवळ अंबाजोगाई शहरातच नाही, केज मतदारसंघातच नाही तर बीड जिल्ह्यापर्यंत नेण्याचं काम त्यांनी आपल्या वस्तुनिष्ठ लेखणीच्या माध्यमातून आणि सामान्य जनतेचा आवाज होऊन त्यांनी जो सामान्य जनतेला एक आवाज देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपली वाटचाल, आपली यापेक्षाही उभारी मागच्या 24 वर्षाच्या अनुभवावर पुढे भविष्यामध्ये प्रगती होत राहावी अशा मनपूर्वक मी शुभेच्छा आपल्यास देतो. या ठिकाणी 24व्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून आमच्यासारख्या मनात इच्छा बाळगणाऱ्या भावी आमदारांना देखील आपण या ठिकाणी व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी आपला या निमित्तानं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या पंचवार्षिक वेळी ज्यावेळेस मला संधी मिळाली, केज मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी दिली. मी सन्माननीय वंदनीय विधिज्ञ बाळासाहेब आंबेडकर यांचं मी मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो. त्यांनी दिलेल्या संधीमुळे मला अंबाजोगाई आणि केज मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतांची लीड या ठिकाणी मिळाली. 10,000 मतांचा टप्पा या ठिकाणी गाठता मराठवाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने हा 3रा सन्मान आपल्या केज मतदारसंघामुळे मिळाला. मी हे माझं भाग्य मानतो की मी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो त्या माझे आजोबा रामलिंग स्वामी जे येळंगाड या गावाचे या मतदारसंघातले, आणि पहिली जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली 1952ला, त्या 52च्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षातर्फे उभा राहिले आणि निवडून आले. त्यानंतर मला ही संधी मिळाली. अनेक विजन प्रसिद्धी माध्यमाच्या पत्रकाच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. मागच्या 5 वर्षामध्ये केज आणि अंबाजोगाई या मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी प्रयत्न केले. मी पुढे भविष्यात जर संधी मिळाली तर निश्चितच पुन्हा एकदा आपला या ठिकाणी पाईक होईल आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी एक या ठिकाणचा मतदार म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, एवढं मी या ठिकाणी अभिवचन देतो. आणि सन्माननीय व्यासपीठावर आणि आपल्या सर्वांनी
या ठिकाणी मला ऐकलं, त्याबद्दल मी आपलाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या निमित्तानं आपण ज्या स्पर्धा आयोजित केल्या आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या स्पर्धकांनी आज सहभाग घेतला त्या सगळ्या स्पर्धकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. ज्यांना बक्षीस मिळाली त्या बक्षिसामध्ये माझ्या सन्माननीय मोठ्या काकू दीपा स्वामी ज्या आदर्श शिक्षिका आहेत, माझे काका दिलीप स्वामी या पुरस्काराचे मानकरी ठरले, त्याबद्दल त्यांनाही मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझी बहीण जिने पंढरपूरमधून म्हणजे संभाजीनगर मधून या स्पर्धेत सहभाग घेतला त्या बहिणीचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि आपण माझ्या बहिणीचं या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल सतीजी आपल्याला मित्र म्हणून मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद स्वामी सर. यानंतर समाजवादी पार्टीचे भावी उमेदवार ऍडव्होकेट शिवाजी कांबळे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. आज या ठिकाणी अंबाजोगाई दर्शनचे सतीश मोरे यांनी 24व्या वर्धापनानिमित्त या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला आणि महिलांना एक सन्मानाचं व्यासपीठ मिळवून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फक्त या ठिकाणी व्यासपीठावर बोलत असताना गेल्या 35 वर्षापासून केज विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जो विकास होणं आवश्यक होतं तो विकास झालेला नाही. महत्वाचे फक्त 5 प्रश्न मी मांडतोय या माध्यमातून. आत्ताचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा, आम्ही ज्या दिवशी रेस्ट हाऊसला भेट झाली त्या दिवशी आम्ही त्यांना चर्चा केली की अंबाजोगाईचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न असेल तर अंबाजोगाईचा दवाखाना, या दवाखान्यामध्ये आपण या समितीचे अध्यक्ष आहेत, पण अध्यक्ष असताना सुद्धा आपण मिटिंग या ठिकाणी लावली नाही. दुसरा भुटेनद तलावाचा प्रश्न, तिसरा काळवटी धरणाचा जो प्रश्न आहे उंची वाढवण्यात तो, त्याच्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची जागा मंजूर झाली पण इमारतीचं काम झालेलं नाही, हा एक प्रश्न. अशा पद्धतीनं जे महत्वाचे प्रश्न आहेत, जिल्हा निर्मितीचा प्रश्न आहे, अंबाजोगाई ते घाटना जो रेल्वेचा प्रश्न आहे, या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधीनं या जनतेसमोर बोलणं गरजेचं आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून हे बोलल्यानंतर ज्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून येणार आहेत किंवा निवडणुकीला समोर जाणार आहेत त्या जनतेनं ह्या प्रश्नाची फार या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मंचावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. 100% सभेचा तो नियमच आहे. आज अंबाजोगाई दर्शन आणि आदर्श मित्र संस्थेच्या वतीने हा 24वा जो वर्धापन दिन दरवर्षी तुम्ही साजरी करता त्यानिमित्त आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे सर्व आदरणीय सन्माननीय सदस्य, डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार आणि ज्यांच्यासाठी ही स्पर्धा ठेवलेली आहे अशा माता भगिनी ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांचा सगळ्यांचा इथे मी सन्मान करते. खरं तर आपण जेव्हा एखादे आपल्या भारतीय संस्कृती आहे अंबाजोगाई तर तसं पाहिलं तर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सगळीच याचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी अशा स्पर्धा होणं म्हणजे अपेक्षितच आहे. आणि 24 वर्षापासून हा तुम्ही स्पर्धा घेता ते खरंच तुमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. आणि महिला भगिनी पण की एक एवढ्या कामाच्या व्यापातून आपल्या कामाचं कुठेतरी कौतुक होणार आहे, त्याची पावती मिळणार आहे हा विचार करून तुम्ही ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतात तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन. ज्यांनी भाग घेतलाय त्यांचे आणि ज्यांना बक्षीस मिळाले नाही मिळाले त्यांचे सुद्धा अभिनंदन. की एवढ्या सगळं कामं करून तुम्ही ही सुद्धा तुमची कला जोपासता त्याबद्दल सर्वप्रथम सर्व महिला भगिनींचे पार्टिसिपेटचे मी अभिनंदन करते. आताच बोलताना सतीश भाऊ बोलले की पक्षाचं उमेदवाराचं विजन तुम्ही या माध्यमातून करू शकता, पण मला वाटतं की हा म्हणजे विजन पक्ष हे सगळ्या नंतरच्या गोष्टी ते व्यासपीठ नाही, हा कौतुक सोहळा ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचा आहे असं मला वाटतं. माझे विजन, पक्षाचे विजन, उमेदवाराचे विजन हे तर प्रत्येक ठिकाणीच करतो, त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळं नसणार आहे. विजन तर असायलाच पाहिजे पण हे ते व्यासपीठ नाही असं मला वाटते. आणि मी फक्त इथे शुभेच्छा देते. आताच कांबळे सरांनी सांगितलं की मला थांबावं लागेल, सगळ्यांचं ऐकावं लागेल. मी सगळ्यांची माफी मागते की मी पुढे बोलली कारण पुढे कार्यक्रमाला जायचं
मार्फत डिजिटल मीडिया याच्या माध्यमातून झालेला आहे, त्याच्यामुळे मी आयुष्यभर पत्रकार बांधवांची ऋणी आहे. एवढंच मी बोलते. धन्यवाद. आपले केज विधानसभा मतदारसंघाचे दुसरे आपले भावी उमेदवार इच्छुक आहेत एनडी शिंदे साहेब, यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला सर्वांना शुभेच्छा द्याव्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, एपीजे अब्दुल कलाम साहेब, त्या सर्वांच्या प्रतिकात मी प्रथम अभिवादन करतो. त्यांच्या विचारांना नमन करतो. मी माझं जे काही मनोगत आहे या ठिकाणी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्रो, हा आजचा जो कार्यक्रम आहे सतीश मोरे यांनी जो आयोजित केलेला आहे हा अतिशय उपक्रम आहे. आपल्याला माहित असेल की आपली संस्कृती या ठिकाणी लोप होत चालली. त्याबरोबर शहर हे आपले एक सांस्कृतिक शहर म्हणून आम्ही ओळखलं जातो. आणि आता हे इथून जे काही आपली जळणघळण होत आहे आणि जे काही हे व्ह्यू निघत आहे संघटनाचं, त्यामुळे खेडोपाड्याची संस्कृती हे नाच पाऊस चाललं. आणि मग हे संस्कृती जपायचं असेल असं मोठं कार्य या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज सतीश मोरे साहेबांनी घेतलेलं आहे. हा त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेमध्ये ज्या काही महिलांनी माझ्या माध्यमातून सहभाग नोंदवला असेल आणि ज्यांना पारितोषिक मिळालं असेल किंवा ज्यांना पारितोषिक मिळाले नसेल त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचं अभिनंदन सुद्धा करतो. मित्र, या काळामध्ये की आपलं हे अंबाजोगाई शहर सांस्कृतिक शहर म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होतं. आता मागच्या महिन्यामध्ये आपले नेतृत्वजन हे सगळ्यांना सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि आपले हे संस्कृती जपण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी गीत गाण्याचा कार्यक्रम, गीत गाण्याचा कार्यक्रम आणि काव्य वाचनाचा कार्यक्रम आणि इथं सुंदर कार्यक्रम घेतला. आणि हे तुमच्या डिजिटल माध्यमातून म्हणजे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो. अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही आपल्या ग्रामीण भागावर राबवत आहे. आमच्या ज्या मातामध्ये असतील किंवा जे स्पर्धक असतील ज्या महिला ग्रामीण भागामध्ये येतात त्यांना कुठल्याही प्रकारची संधी किंवा व्यासपीठ मिळत नाही. अशा प्रकारच्या स्पर्धेला हे व्यासपीठ तुम्ही आम्हाला मिळवून दिलेलं आहे. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम निवडून घ्यावे नंतर तुमच्या पाठीमागे सतीशा राहतील. आपल्याला वाटेल ती मदत कार्यक्रम दिली जाईल. आणि आता भिजंत पुढे जातात हा मतदारसंघ जो आहे राखीव मतदारसंघ आहे. तुम्ही तर आता सगळ्यांनाच अंदाज करून टाकलेलं आहे. त्याच्याबद्दल आता शासनाला सूचना पडायची लक्ष घ्यायची का नाही, सगळंच अंदाज झाले दोन पास तर मी राजकीय काही जास्त भाषा करणार नाही. परंतु माझा एक विजन आहे, आपल्याला या मतदारसंघाचा विकास करता असेल, या जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर हा आपला अंबाजोगाई तालुका एक उत्तम जिल्हा निर्माण करणे फार महत्वाचं आहे. आपल्याला हा जर जिल्हा निर्माण करायचा असेल तर पूर्ण ताकदीनिशी आपल्याला या मागण्यांनी जोर धरावा लागेल. ते कुठलेही पक्ष असो, पक्षविरहित संघटन या ठिकाणी करणे गरजेचं आहे. आणि आपल्या जिल्ह्याचा प्रश्न जो सुटला आपल्या विकासाचे सगळे प्रश्न सुटावे आहेत. आपल्या इथं रेल्वे येते, आपल्या इथं उद्योगधंदे येतील, आपल्या इथं एमआयडीसी येतील, तरुणाचे प्रश्न सुटतात, शेतकऱ्याचे प्रश्न सुटतात. हे महत्वाची मागणी माझं पहिलं उद्दिष्ट हे आहे. मला जर आपण संधी दिली आहे मतदारसंघामध्ये तर अंबाजोगाई जिल्हा निर्माण करण्यासाठी मी माझं जीवाचं लागणार. विमानतळ येतील, तिथं उद्योगधंदे येतील, तिथं रेल्वे येतील, पाहिजे सगळं सुविधा येतील. त्याच्यामुळे फक्त जिल्हा निर्माण हे माझं एक उद्दिष्ट राहील. त्याबद्दल आपण सर्वांनी मला शुभेच्छा द्या. आणि या ठिकाणी मी सर्वांचं मला संधी बोलायची दिली त्याबद्दल आभार. अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल वर्धापन दिन आणि याच संयुक्तिकमध्ये आपला गौरी महाराज देखावाच्या जो देखावा केला होता ते भगिनींनी मातांनी जे केलं होतं आपली संस्कृती जोपासण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्याचं प्रमाण पुढल्या वर्षी वाढावं यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. आमचं योगदानही असेल पुढल्या वर्षी. आणि या प्रसंगी विशेष आमचं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा म्हणजे इंटरेस्ट असा आहे की जी विधानसभा आहे आणि आपला मतदारसंघ आहे तर केज विधानसभा मतदारसंघामध्ये विकास जो व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. राहिला प्रश्न शासकीय कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत तर ते कोणी आणलेत असं म्हणता येणार नाही. कारण हे लोकसंख्या जशी वाढत जाते त्या पद्धतीचं ते नैसर्गिक समीकरण असतं. आणि त्या पद्धतीनं जशी ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, हे जसं लोकसंख्येच्या आधारावर वाढलं जात असतं त्या पद्धतीनेच या ठिकाणी जे जिल्हा लेव्हलचे कार्यालय आलेले आहेत हे कोणी स्वतःची पाठ थोपटून घ्यायचं कारण नाही.
नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेने हे कार्यालय आलेले आहेत. आणि या ठिकाणी विशेष म्हणून मी इच्छुक उमेदवार आहे आणि सध्या मतदारसंघाची फार बिकट परिस्थिती आहे. तर मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेकार तरुणांचा प्रश्न खूप मोठा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी MIDC नाही आणि आताच आमचे सहकारी कांबळे सर त्यांनी 5 प्रश्न उद्भवलेले म्हणजे उपस्थित केलेले आहेत. ते प्रश्न सुद्धा मी आमदार झाल्यानंतर एकाच टर्ममध्ये निकाली काढीन. आणि आपले माऊली कांबळे साहेब आहेत ज्येष्ठ, त्यांनी जे व्यक्त केलं की भावी उमेदवारांना आजी आमदार म्हणून निवडून आणायचं आहे, तर त्यासाठी मी सज्ज आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचा अनुभव माझ्या पाठीशी राहावा आणि मी त्याला 100% परिपूर्ण या ठिकाणी उतरेल अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी केज मतदारसंघातूनच नाही तर पूर्ण भारत देशामधून जातीवाद हा मुळासकट नष्ट करण्यासाठी माझं प्रथम प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर आता मोरे सरांनी उल्लेख केला की मी शिवसेनेच्या माध्यमातून मी स्वबळावर 20 रुपयात एक उत्कृष्ट भोजनाचा उपक्रम राबवला. त्या उपक्रमाची नोंद माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने घेतली आणि त्यावेळेस माझी चर्चा झाली. ते त्यांना आवडलं. त्यांनी त्यांच्या 2019च्या जाहीरनाम्यामध्ये शिवभोजन हे 10 रुपयांमध्ये जनतेसाठी उपलब्ध करून देऊ म्हणून जाहीरनामा काढला. योगायोगाने शिवसेना सत्तेत आली, त्यांनी तो उपक्रम राबवला आणि आज महाराष्ट्रभर 20 रुपयाचं जेवण जे आहे तर त्यांनी 10 रुपयाचं शासकीय जेवण माध्यमातून ते उपलब्ध करून दिलं. याचं कुठेतरी पुण्य मला भेटल अशी मी आशा बाळगतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीला मी भारावून जाऊन केज मतदारसंघामध्ये मी जर आमदार झालो तर दररोज 5000 लोकांना मोफत जेवण देण्याचा मी संकल्प या ठिकाणी सोहळ्यावर या ठिकाणी जाहीर करतो आणि संकल्प घेतो. याबद्दल सगळ्याच मतदारसंघातील मतदार बंधूंचं भगिनींचं मला आशीर्वाद राहावा. आणि मला जर उमेदवारी भेटली, मी जर उभा राहिलो तर मला ओळखून मला निवडून द्यावं ही विनंती करतो. जय हिंद, जय भारत. काय आज या ठिकाणी आमचे मित्र सतीशरावजी मोरे यांनी जो आरास देखावा केला, त्या आरास देखाव्यामध्ये महिला भगिनी जो भाग घेतला आणि याच्यामध्ये जो लाईक करून त्यांना बक्षीस मिळालं अशी प्रतियोगिता मला वाटते बीड जिल्ह्यामध्ये हेच वापरतात की त्यात वशिलेबाजी नाही, काही नाही. त्या आमच्या महिला भगिनीच्या या ठिकाणी बक्षीस घेतल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि गेल्या या मोरे साहेबांनी ज्या वेळेस कार्यक्रम घेतला तेव्हापासून आम्ही या कार्यक्रमाने सातत्याने त्यांच्या सोबत असतो. आज घडीला मोरे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी निवडणुकीचे बोलावं, तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये त्यावेळेसही आम्ही असा पण केला होता की या ठिकाणी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा आपण निवडून आणूया. आणि तसं पाहिलं तर आम्ही वसा घेतलेला आहे. आता या ठिकाणी जरांगे पाटलांचाच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आदेश आहे की भाजपचा टांगा लवकरात लवकर पलटी करावा. त्या पलटी करण्यासाठी आम्ही सर्व एक मुखानं या ठिकाणी उमेदवाराला म्हणजे कळकळीची विनंती राहील, जे बी या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे तुमच्यापैकी कोणालाही तिकीट मिळू द्या, आम्ही त्यांचं काम करू. पण कोणी त्यावेळेस बंडखोरी करू नये, एकमेका उमेदवारावर नाराज होऊ नये. जेणेकरून कसं असतं आपल्या इथं इंग्रजांनी ज्यावेळेस राज्य केलं फोडा तोडा आणि जोडा याच्यात त्यांचा फायदा होतो, ते आपल्याला एक या ठिकाणी करावं लागेल. आज या तुमचा सांगतो इलेक्ट्रॉनिक मीडिया, आज आम्ही विरोधी पक्षात आहे, मोठ्या मोठ्या ज्या चॅनल आहेत ते आमच्या बातम्या देत नाहीत, मोठे मोठे पेपरवाले आमच्या बातम्या देत नाहीत. आमच्यासारख्या सर्वसामान्याच्या आंदोलनाचे जनक जर या मीडियाला लोकमान्य टिळक जर म्हणलं तर वावं ठरणार नाही. या आमच्या ज्या बातम्या आहेत, रंजा गांजाच्या बातम्या, या तुमचा इलेक्ट्रिक मीडिया उतरवितो आणि सर्वसामान्यांपर्यंत जातो. ही लोकशाहीचा जो 4था स्तंभ आहे तो मीडिया आहे. त्याची बाजू अंबाजोगाईतील काही निवडक पत्रकारांनी निवडलेली आहे. त्यांचं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक. आणि भविष्यामध्ये क्रांती हा एक माणूस घडवीत असतो. का आपल्या तुमचा एवढा मोठा मीडिया आहे,
की आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे, क्रांती घडवायची आणि हे करीत असताना आणि हे काम तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वसामान्य विरोधी पक्षासोबत आहे असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि या ठिकाणी आम्हाला जास्त वेळ नाही घालता. या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष अंजलीताई देशमुख, आमचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस, या ठिकाणी मोठे नेते शंभर साहेब आणि सर्वजण नाव घ्या, बरोबर नाव घ्या. संजीवनी देशमुख सगळ्यांनी नाव पाठ आहे. आमच्या बहीणबाई आमचे वाघाडीचे चेअरमन कॉमन. आता ही तुमच्या व्यासपीठावर आज आमच्या यांची जी शोभा वाढवली आमच्या मोरे साहेबांची, या सर्व प्रदेशाध्यक्षातले आपले जामनूर सर, आपले समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे नेते शिवाजीराव वकील साहेब आणि तुमचे वडील आणि आमचे माजी सभापती, पंचायत समितीचे ज्ञानोबा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य, हे सर्वजण. कारण या ठिकाणी जरी सत्ताधारी आले नसेल तर मला वाटतं या ठिकाणी हे सर्व महाविकास आघाडीचेच लोक या ठिकाणी तुमचं कौतुक करण्यासाठी आले. हेही इलेक्ट्रॉनिक मीडियाने लक्षात ठेवावं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीला त्यांनी साथ द्यावी अशी या ठिकाणी मी त्यांना एक कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि भाऊ वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्या. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. त्याचबरोबर सतीशजी मोरे यांच्या अंबाजोगाई दर्शन या न्यूज चॅनलसाठी मी भरभरून शुभेच्छा देतो. विशेष बाब जे स्पर्धक विजयी झाले आहेत त्यांचंही विशेष कौतुक करून अभिनंदन करतो. मी जास्त बोलणार नाही, फक्त प्रिंट मीडिया असेल अगर यूट्यूब मीडिया असेल, चालवताना किती प्रसंगांना सामोरे जावं लागतं हे आम्हा सर्वांना प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याचे तुम्ही साक्षीदार आहात सर्वजण. कारण आपण सर्व भावी आमदार आहात केज विधानसभा मतदारसंघाचे. तुम्हाला या निमित्तानं ज्यांना तिकीट मिळेल त्यांना भरभरून आमच्याकडून शुभेच्छा. आणि आमचे सतीशजी मोरे आणि डिजिटल मीडियाची टीम जी आहे अंबाजोगाईची यांचं विशेष कौतुक करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पत्रकार साहेब हे सतीश मोरे साहेब यांचा सत्कार मनातून मी करीत आहे. मी काही आदरणीय व्यासपीठ, वेळ कमी दिल्यामुळे मी सगळ्यांची नावं नाही घेते. आता सगळे माझेच बांधव आहेत आणि माझ्याच भगिनी आहेत, त्याच्यामुळे पर्सनली कोणाचं नाव घ्यायची गरज वाटेल किंवा माझ्यावर कोणी घुसलं असं मला नाही वाटत. प्रथम मी मोरे कुटुंबियांना वर्धापन दिनानिमित्त आणि तुम्ही करत असलेल्या समाज कार्यानिमित्त मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते. एक भगिनी म्हणून नेहमी मी तुमच्या बरोबर असेल आणि तुम्ही जे मला मी प्रसिद्धी देण्याचं काम चालू केलेलं आहे त्यासाठी मी तुमचे आभारी आहे. इथं राजकीय व्यासपीठ नाहीये. प्रसिद्धी तुम्हाला नाही देत, तुमच्या कामाला देतो. आमच्या कामाला देतात, पण ते काम सुद्धा फ्रंट पेजवर आणण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होत आहे, दुसरं कुणी करत नाही. आमचे नातेवाईक सुद्धा करत नाही, बसू द्या घरात म्हणते. आम्हाला बाहेर आणण्याचं किंवा आम्ही बाहेर जगाला घरात म्हणजे बाहेर येऊन आम्ही काम काय करतो हे दाखवण्याचं काम हे तुम्हा पत्रकार बांधवांच्या माध्यमातूनच होते, कोणाच्याही होत नाही. त्यासाठी आणि जे विधानसभेच्या बाबतीमध्ये जे बोलायला लागले सगळे भावी उमेदवार आहेत, तर मी काही भावीमध्ये नाहीये. भावी जे आहेत त्यांना विद्यमान करण्याचं काम करण्यासाठी मी मैदानात आहे. कुणीही येऊ. त्याच्याबरोबर माझी साथ देण्यासाठी आमचे बंधू माऊलीची छाया आहे माझ्या बरोबर. आता तर काही टेन्शनच नाहीये. त्याच्यामुळं आम्ही दोघं मिळून भावीला विद्यमान कसं करायचं आणि विद्यमानला माझी कसं करायचं या बाबतीमध्ये आम्ही आम्ही कंप्लेंट करणार आणि त्याशिवाय आम्हाला स्वतः स्वस्थ बसणार नाही. कारण जी काही लोकांची अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला कुठंतरी कारणीभूत आपण मतदान करणारेच आहोत. यासाठी यावेळेस मतदान करताना जी चालू घडामोडी आहेत, महिलांवरचे अत्याचार, अन्याय, ह्या गोष्टीला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी खरी तर मी मैदानात आहे. महिला भगिनीच्या प्रत्येक कामासाठी मी आहे. आणि आज सतीश भाऊचं कौतुक यासाठी करते की मी गेले 2-3 वर्ष झाले यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावते की आम्हाला जो वाव देत आहे चूल आणि मूल हे बघत असताना ज्यावेळेस आमच्या महिलांमधले जे कलागुण आहेत आणि ते जे तुम्ही फ्रंट
रांगोळी काढण्याचा असो किंवा आमचा महालक्ष्मीचा आरस दाखवायचा असो, ह्या गोष्टीचं सुद्धा कौतुक तुम्ही करायला लागलात. यासाठी खरंच मी तुमचे आभारी आहे. कारण आम्ही चूल आणि मूल आणि एवढ्यामध्येच मगाशी एक ताई म्हणल्या की आम्हाला घरच्यांचा सपोर्ट मिळायला पाहिजे, साथीदारांनी सपोर्ट द्यायला पाहिजे. तर भगिनीनो, खरंच सांगते मी, आपल्या पाठीशी आपले नवरे खंबीर आहोत म्हणून आपण इथपर्यंत आहे. ही कृपा कुणाची असेल तर सावित्री आणि जिजाऊची आहे. त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आहे आणि आपण त्यांच्याबरोबर भांडण करून इथपर्यंत येऊ शकतो. ही जी ताकद आपल्याला दिलेली आहे ती सावित्री आणि जिजाऊ मातेचीच आहे. त्यासाठी आपण न डगमगता, आपल्याला जर कुणी बाहेर निघण्यासाठी घरचे जरी म्हणत असले तरी हाताला धरून बरोबर आणायचं, चला आम्ही आमच्या बरोबर, तुम्ही पण करा म्हणायचं. चांगलं काम करतोय आपण, त्याच्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही आणि आपल्याला कुणी तसं म्हणणार नाही. कारण आता सध्या तरी मला मगाशी सतीश भाऊनी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत, पण 3000च्या नंतर तिसऱ्या महिन्याला 1500चा पडलाय का खरा? पडला, पहिलाच नाही पडला. बघा मग, म्हणजे त्या आम्ही, म्हणजे मला पण नाही पडला बरं का, मी पण फॉर्म भरलाय, मला पण नाही पडला. म्हणजे मी तर बहुतेक सावत्र बहीणच असेल. कारण काय माहिती का, आता विद्यमानला माझी करण्यासाठी मी उभी आहे, त्यासाठी मी सावत्रच बहीण असणार आहे. त्याच्यामुळे मला पडलेलं नाही आणि त्याची मला गरजही नाही. कारण जी गोष्ट माझ्यामध्ये आहे, ज्या पक्षाचं मी काम करते, तर त्या पक्षाच्या माझ्या नेत्याने आम्हाला ते बरोबरीचं स्थान किंवा हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जे महिलांसाठी आरक्षण आणि महिला धोरण आणलेले, त्या शरदचंद्र पवार साहेबांची कार्यकर्ती मी. त्यासाठी महिला भगिनींनी 1500वर न बसता होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी उभे राहावे, एवढीच विनंती करते आणि थांबते. बघा, आमची संजीवनी ताई फक्त 50% आरक्षण आहे आणि मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण सध्या झाल्यामुळे एवढा आवाज आहे. जर आणखी येणाऱ्या काळात जर आणखी काही शासनाच्या योजना आणायच्या असतील तर व्यासपीठावर न आलेले जे काही भावी इच्छुक उमेदवार आहेत, खरं तर शिंदेसाहेब, ही तुमच्या सर्वांसाठी ही संजीवनी ताईची एक पर्वणी आहे. कारण आतापर्यंत एवढं प्रकट मत आहे, आणखी जर पुढं भरपूर जायचं आहे आपल्याला सगळ्याला, तर काय हरकत नाही, आपण सगळेजण हसत खेळत या वर्धापन सोहळ्यामध्ये सहभागी झाला. या ठिकाणी माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख साहेब यांनीही या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या. तसेच जे प्रत्यक्षात या ठिकाणी काही तांत्रिक कामामुळे येऊ शकणार बजरंग बाप्पा सोनवणे, त्यांनीही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी सध्या आक्रोश लागले, आता ते या कार्यक्रमाला 100% आले असतील. आणि आदरणीय शिंदे साहेब, आपण ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आला. आदरणीय कांबळे साहेब, आपण ही वेळात वेळ काढणार. दुसरे आमचे माऊली कांबळे, कारण कांबळे शेजारी बसल्यामुळे एकच कांबळे होणे, आमचे माऊली कांबळे, त्यांचे विशेष आभार. तुमचे बी आभार. आमचे वडील अध्यक्ष आहेत, त्यांचेही आभार. विशेष म्हणजे आमचे पत्रकार बंधू, ज्येष्ठ पत्रकार आहेत आमचे, जे की केज मतदारसंघाचे भावी आमदार बी आहेत. त्यांनी पक्ष आणखी सांगितलं नाही. माझी इच्छा आहे त्यांनी पक्ष तरी सांगावं आम्हाला, त्यानुसार वाटतं. पक्ष असा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी लढवलेली आहे. पक्ष म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच नाही, तर मी त्यांच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा मी अर्ज दाखल केलेला आहे, अधिकृत अर्ज दाखल केला आहे. झराके पाटलांकडेही मी उमेदवारी अर्ज मागितलेला आहे. त्यामुळे इच्छुक म्हणजे असा विषय नाही किंवा जसं किंवा एखाद्याच पक्षाकडून ज्या पक्षाला वाटेल की माझ्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. वैभव स्वामी हा एका ज्या प्रामाणिक आमदार म्हणून या मतदारसंघात गेलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांचा नातू आणि एका आदर्श शिक्षिकेचा मुलगा जर उमेदवारीसाठी पात्र त्यांना वाटला, कोणत्याही पक्षाला माझं आव्हान आहे की त्यांना जर मी उमेदवार म्हणून जर प्रामाणिक वाटलो तर मी या केज मतदारसंघातल्या सर्व मतदारसंघाशी मी प्रामाणिकपणे मी काम करेल आणि त्यांचा सेवेकरी म्हणून मी इथं काम करण्याची मला संधी दिली. पक्षाने जर मला संधी दिली तर मी त्या पक्षांचा आभार करेल आणि कायम निष्ठावंत आणि प्रामाणिक राहील. संघाला कळलं नाही. या
विशेष येणार हो येणार 100% संजीवनी समोर छान केला भरपूर मजा आहे लगेच घोषणा करा आपल्याकडनं तेच सन्माननीय व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व भावी आमदार, ज्या भावी आमदारांना करण्यासाठी व्हॅन पॉवर घेऊन बसलेले आमच्या ताई साहेब आणि श्रोतेगण हो, मीडिया, त्यानंतर माझे मित्र ज्यांना बक्षीस मिळाले त्या माझ्या माता माऊली, त्यांची उखाणे सुद्धा मला बऱ्याच वेळाने आज ऐकायला मिळाले, परंतु वेळेअभावी आता काही जास्त बोलत नाही. फक्त हा कार्यक्रम राजकीय नाही, हा कार्यक्रम शुभेच्छेचा आहे. आता मलाही भाषण करायला मी 2 तास घेऊ शकतो, परंतु हे सन्माननीय व्यासपीठ नाहीये. फक्त शुभेच्छा, मोरे साहेबांच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे आलेलो आहोत. तुम्हाला व्यासपीठावर भावी आहे, तुम्हाला कुठे स्टेज गाजवायचे, काय करायचे, काय हे करायचे तुम्ही करावं. कृपया मी म्हणजे स्पष्ट बोलायला तुम्ही काही राग मानू नका. आता राहिला प्रश्न आमच्या सतीश मोरे साहेबांचा. त्यामध्ये अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल त्यांनी जे सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी 24 वर्ष सांगितलेलं आहे, परंतु या सभागृहामध्ये बसलेल्यामध्ये सर्वात जास्त वयाने मला वाटतं माने साहेब आणि हे दोघं तिघं आम्ही सोडल्यानंतर मी 75 वर्ष वय माझं झालेलं आहे. आणि मोरे साहेबांनी 24 वर्षापूर्वी परमेश्वर गीते आणि मोरे साहेबांनी जो या ठिकाणी प्रयोग केला, त्यावेळेला प्रिंट मीडिया होती आणि त्यांचं चॅनल काढण्याचं धारिष्ट किंवा धैर्य ते सुरुवातीला बघितले. सुरुवातीचा मी त्यांचा मित्र आहे आणि काही नसतानापासून मदत करण्याची, आर्थिक म्हणून नाही पण सर्व तऱ्हेची आम्ही त्यांच्या धावपळीला साथ देण्यासाठी मदत केलेली आहे. आणि आज सतीश मोरे, परमेश्वर गीते हे आम्ही स्वतः पाहतो. त्यानिमित्ताने मी जास्त वेळ न घेता त्यांच्या कार्याला सतत 24 वर्षाच्या कार्याला सतत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जे आमच्या समोर जे चित्र दिसलं त्या त्यांच्या कार्याला मी भरभरून शुभेच्छा देतो. राहिला प्रश्न विधानसभा केजचा, मी 1980ला मी विधानसभा पहिली लढलेली आहे की जे आता उमेदवार आणि जे आमदार झाले त्यांचे जन्म सुद्धा झाले नव्हते, म्हणजे दिवंगत झाले त्यांचेही नसतील बहुतेक, किंवा 2-4 वर्षाचे असतील. तर या ठिकाणी विधानसभेचं सांगण्याची काही आवश्यकता नाही. आणि मी ताईसाहेब हे माझा फार वसीला आहे इकडे सगळं, पण मी तिकीट मागितलं नाही. ताईसाहेब मागितलं का? मला न मागता सुद्धा देतील, पण मी आता हे ज्यांनी तिकीट मागितलेलं आहे, जे आता भावी आमदार म्हणून सगळ्यांनी भाषणं केले, मी भावीना विद्यमान करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. भावी, पण ह्यांना भावी किती दिवस ठेवायचे? मी भावीच आहे, मला सगळे भावी आमदार म्हणते 1980 पासून भावी किती दिवस ठेवायचे? विद्यमान आपल्यातलाच करायचंय आणि जे विद्यमान आहे त्याला माजी करायचे. ह्याच्यासाठी आपण सांगतो त्या माजीला जे आहे 30 वर्ष झालेले, परंतु यावेळेला माफ नाही. सांगायचं म्हणजे की त्या विद्यमानला माजी करण्यासाठी मी आज या स्टेजवर मी शपथ घेणं बरोबर नाही, कारण मोरे साहेबांचं शपथ आहे, परंतु इतर ठिकाणी पण त्याची सुरुवात मी कालपासून केलेली आहे. तुम्हाला 2 दिवसांनी समजेल. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व आपल्या रसिक श्रोते, आपले मान्यवर यांच्या साक्षीने
मोरे साहेबांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो, भरभरून शुभेच्छा देतो. त्यांचं वैवाहिक जीवन, राजकीय जीवन, राजकीय सुद्धा ते येऊ शकतात आणि ह्या सर्व ह्याच्यामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मला बोलवण्याची संधी दिली, बोलण्याची संधी दिली आणि माझा सत्कार केल्याबद्दल सतीश मोरे साहेबांची माझी जुनी दोस्ती मला अजून आठवण आली. आणि कधीतरी पुन्हा आम्ही जुगलबंदी करू, त्यावेळेला भरपूर वेळ असेल तर ताई, सगळ्यात जास्त म्हटलं तर अंजली ताईंना आम्ही विनंती केली, ताई साहेब मी हे शपथ घेण्यासाठी विनंती केली की तुम्हाला भावीमध्ये विद्यमान करण्यासाठी सगळ्यामध्ये कुणी काय करा, तिकीट कुणी घेऊन या विद्यमान करायला आम्ही शहाचा. आणि ज्यावेळेला माझं पॅरालिसिस झाला, मी 3 वर्ष त्या ठिकाणी झोपून होतो, त्या विधानसभेसाठी मी आलो. फक्त माझा एक पाय असून 15 दिवस मेन फायनल ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला पोरासारखा कसा पडेल ते बघा. कारण विद्यमानला मागणी केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी ते स्टेज नसताना सुद्धा मी शपथ घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आता अंजलीताई आपल्याला परवानगी. विषय होऊन बसलाय की महाराष्ट्रामध्ये ज्यांची सत्ता असते, खरं तर सत्ताधाऱ्याकडं अनेक उमेदवार, कार्यकर्ते हे प्रवेश करत असतात. परंतु यावेळेस एक आगळं वेगळंच पाहायला मिळत आहे की जे सत्तेमध्ये नाही परंतु त्यांच्याकडेच आज उमेदवारांची संख्या कमी नाही. आता तर स्वामी सरांची भर पडली हे तर आम्हाला माहित नव्हतं. आणि ताई एवढ्या सगळ्यांचं वजन, आपण जिल्हाध्यक्ष आहात आणि बजरंग बाप्पा बी खासदार आहेत. आता ही कशी निवड करणार? तर आम्ही तरी ठीक आहे की आम्ही जनता पक्षाच्या माध्यमातून गौरी महालक्ष्मीचं बक्षीस दिलं. आता तुम्ही उमेदवार कसे निवडणार आम्हाला प्रश्न पडलाय. माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागतायत तर त्यांची खरीच आभारी आहे. कारण कुठंतरी आमच्या नेत्यांची भावनिक साथ किंवा भावनिकता आणि केलेल्या कामाचं कौतुक तुमच्याही मनामध्ये आहे. आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर जी तुम्ही श्रद्धा ठेवायला लागलात तर त्यासाठी खरंच मी तुमच्या तुम्हा सर्वांची आभारी आहे. आणि पवार साहेब ज्यांना मतदान करतील त्यांना गुलाम लावल्याशिवाय ही संजीवनी देशमुख आणि बजरंग बाप्पा खासदार साहेब हे शांत बसणार नाहीत. हा शब्द मी ह्या व्यासपीठावरून देते आज. आणि कौतुक करते की खरंच कडे आमच्याकडे जो ओघ आलाय तर त्यासाठी आम्हाला खरंच आज अभिमान वाटतोय की आम्ही शरदचंद्र पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आणि त्या वटवृक्षाची मी स्वतःला समस्थिती एक बाळगली आहे आणि ती मजबूत आहे, ती तुटणार नाही. आज समोरच्याला तोडायला तयार आहे. त्यासाठी ज्यांना तुम्हाला उमेदवारी मिळेल त्यांचं काम आम्ही 100% करू आणि त्यांना गुलाल लावू. डिजिटल मीडिया सरकार बघा, सरकार सरकार सरकार